ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल. ह्या त्याच आहेत ज्यांनी घराघरात एका मुवाला जन्म दिला आहे. आता तुम्ही म्हणाल हे मुवा म्हणजे काय? ह्या जे काही करतात ना त्याला मुवापणा म्हणतात. ही सगळ्या मुवांमध्ये असलेली एक कॉमन कॅटेगरी आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ना मला जे अपेक्षित होतं अंधमंद बावळट भक्तांनी ना अगदी बरोबर तसंच केलं आहे. असंच माझ्या आशेवर तुम्ही लोक एकदम खरोखर उतरा, कारण तुम्ही हेच करू शकता. म्हणून तर तुम्हाला अंधमंद बावळट भक्तांची उपाधी दिली आहे. ह्याशिवाय तुम्ही काही करूच शकत नाहीत. कसं काय जमतं तुमच्यासारख्या लोकांना हे सगळं करायला? मला तर कमाल वाटते तुमच्यासारख्या लोकांशी. असो, वळूया आपण आपल्या मेन मुद्द्याकडे. चला तर मग चांगली कान उघडणे करूयात. शो ऑफ क्वीन, भामट्या, खोटारड्या, लोकांचे मोटिवेशनल डायलॉग चोरणाऱ्या, बावळट बालिश अशा छपरी स्टाईल असणाऱ्या मुआ प्रतीक्षा थोरात ह्यांची. ह्या मॅडमकडून तुम्ही मेकअप शिकाल की नाही माहीत नाही, पण शो ऑफ कसा करायचा ना हे नक्की शिकाल. ह्या बाईने ह्या क्षेत्राचा एवढा फायदा करून घेतला आहे ना की हिचा देखावा पण लोकांना समजत नाही. लोक एखाद्या क्षेत्रात सक्सेस व्हायचं असेल ना तर हातपाय मारतात, मात्र ह्या बाईने असा कोणताच अवयव सोडला नाही बाकी जो मारला नाही आहे. ह्यांनी हा धंदा फक्त शिक्षणाच्या नावावर पैसे कमवण्यासाठी बसवलेला आहे असं मी नाही म्हणत. ह्यांच्यापासून मेकअप शिकून जे स्टुडंट बाहेर पडतात ना ते स्वतः म्हणतात की ह्यांना नाचण्याशिवाय दुसरं काही येत नाही, शिकवणं तर बाजूला राहिलं, फक्त ठुमकणं शो ऑफ करणंच येतं. नाही तर परत अंधमंद भक्त म्हणतील मी माझ्या मनाचंच म्हणते, मनाचंच बोलते. शेवटी काय, भक्त ते भक्तच असतात. ते म्हणतात ना, भला है बुरा है कैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. तसं ह्यांचे कसंही असलं तरी आम्ही त्यांचे भक्त आहोतच. ही प्रतीक्षा ना गेल्या 2 वर्षापासून इंटरव्ह्यूजमध्ये हे असं सांगते की ह्या क्षेत्रात खूप ग्रोथ आहे, पैसा आहे. तसं बघायला गेलं तर असेलही. कॉस्मेटिक इंडस्ट्री एवढी मोठी आहे ना, पण महाराष्ट्रात ना एकच गोष्ट जास्त दिवस नाही चालत. महाराष्ट्रात काय जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्ही, कुठल्याही गोष्टीचा एक ठराविक काळ असतो आणि त्या ठराविक काळामध्ये ना ती गोष्ट त्या ट्रेंडमध्ये असते. सो ह्या मेकअपच्या ह्या मेकअपला काय बोलतात, मुवा लोकांचा पण एक ट्रेंड होता ज्यामध्ये ना ह्या बाईंनी आपले हातपाय धुवून घेतलेले आहेत. पण ही बाई ना आता जगाला अजूनसुद्धा शुगर कोटिंग करून गोष्टी सांगते की तुम्ही माझ्याकडे या, क्लासेस घ्या, माझ्याकडे या, ह्याव करा त्याव करा, माझ्यासारखे तुम्ही सक्सेसफुल व्हा. पण मला एक कळत नाही, तू लोकांना फक्त हे सांगते की तुझ्यासारखं बघून लोक मोटिवेट होतात, मला हे करायचं आहे ते करायचं आहे, मग एवढी सक्सेसफुल आहे तेवढी सक्सेसफुल आहे. ठीक आहे, चल तू सक्सेसफुल गोष्टींबद्दल बोलतेस, पण तू तुझ्या अनसक्सेसफुल गोष्टींबद्दल कधी बोलणार आहेस? तू फेमस झाल्यावरती, तुझे मिलियन्स फॉलोअर्स सबस्क्रायबर झाल्यावरतीच तू तुझी बिझनेसच चालू केले ना. हा मुवाचा बिझनेस नाही, ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला सोडून पण तू कितीतरी बिझनेस केलेस ना. हे तू तुझ्या स्वतः यूट्यूब अकाउंटवरती टाकलेलं आहेस. तर मी तुम्हाला सांगते, हिचे सगळ्यात व्हेरी फर्स्ट जे फ्लॉप झालेले बिझनेसेस आहेत का, ह्या मेकअप शिकवणं, रंगरंगोटी करायला शिकवण्याच्या ऐवजी ही तुम्हाला म्हणते बिझनेस करायचा असेल तर असा करा, तसा करा, माझ्यासारखं करा, असा आणि तसा. तर आज मी हिची पोलखोल तर नक्की करणार आहे. तर ह्या मॅडमने पहिला बिझनेस चालू केला होता रंगरंगोटी करण्याच्या नंतर, योजना टी फॅक्टरी. ह्या टी फॅक्टरीचा व्हिडिओ तुम्हाला ह्या मूर्ख बाईच्या, खोटारड्या बाईच्या चॅनलवरती अजूनसुद्धा मिळेल. वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहा पावडर हिनी लॉन्च केली होती. काय गं शो ऑफ क्वीन, किती दिवस चालला तुझा तो बिझनेस आणि किती प्रॉफिटमध्ये, हे जगाला कोण सांगणार? हां, किती खोटं बोलायचं ते. मला माहिती आहे टाळेबंदी तर केलीच आहेस तू त्या बिझनेसची. तुझे इंस्टाग्राम पेज क्रिएट केलंच ना ह्या टी फॅक्टरीच्या नावाने, तिथं ते पेज तुझ्या स्वतःला फॉलो करतं आहे, पण त्या पेजवरती एकही ते पेज म्हणतात ना एक बंद पडलं आहे तसं ते पेज आहे. हा ह्या मॅडमचा पहिला फ्लॉप बिझनेस. दुसरा बिझनेस, ह्या मॅडमनी आहे ना चपलांचं दुकान टाकलं होतं. ह्यांचे डिअर बंधुराजे ते सांभाळत होते. काय झालं त्याचं? कुठं गेला तो बिझनेस? नाही सांगितलं तुम्ही त्याच्याबद्दल. पण किती प्रॉफिटमध्ये आहे तो. खूप तुम्हाला डोकं आहे ना, खूप तुम्ही बिझनेस माइंडेड आहात. खूप तुम्ही सांगता ना चवडीमध्ये, खूप माझामध्ये सांगता बिझनेस करा तर माझ्यासारखं क्वालिटी पाहिजे, डोकं पाहिजे. का तुमची अक्कल काय शेण खायला गेली होती का तुमचे एवढे सगळे बिझनेस फ्लॉप होत आहेत तर? हा सेकंड झाला.
तिसरा, ह्यांचं रेंटल स्टोअर चालू केलं. त्या रेंटल स्टोअरबद्दल फक्त मॉडेलचे फोटो असतात, जे ह्या मेकअप करून फोटो घालतात का, फोटो टाकतात का, फोटो शूट करतात, पोर्टफोलिओ शूट करतात, हेच फोटो ह्यांच्या रेंटलवरती असतात. चला ठीक आहे, तो बिझनेस चालू आहे. किती प्रॉफिटमध्ये तो बिझनेस? बिझनेस माइंडेड वुमन किती प्रॉफिटमध्ये हे कोण सांगणार? अडाणी बावळट मूर्ख मुली. आणि चौथा बिझनेस, सस्ती कायली जेनर स्वतःला समजतेस तू. तर त्या बिझनेसचं काय झालं, ज्याच्यामध्ये तू ते पोत्रात हापण्यासाठी, ते रंगरंगोटी करण्यासाठी ते ब्रश वगैरे लॉन्च केले होते, तो बिझनेस कुठे गेला? व्हिडिओ बनवण्यापुरता तुझा बिझनेस येतो, त्याच्यानंतर तुझे सगळे बिझनेस पाण्यात जातात. कुठे गेले एवढे सगळे बिझनेस? व्हिडिओ बनवण्यापुरते, व्लॉग बनवण्यापुरते, रील बनवण्यापुरते, ठुमकण्यापुरते तुझे बिझनेस असतात. तुला बिझनेस काही लक बाय चान्स तो रंगरंगोटी करायचा बिझनेस तुझा चालला आहे. लोकांनी तुला सपोर्ट केला, लोकांनी तुला डोक्यावर ठेवले आहे, म्हणून तो बिझनेस तुझा काम करतोय. नाहीतर असंही नाही, बिना शिक्षण घेता काही न करता कुणाचे बिझनेस व्हायला लागले असते, सगळे अडाणीच राहिले असते. कशाला कोणी लोक IT इंजिनियर, डॉक्टर, वकील झाले असते? सगळे तुझ्यासारखे रंगरंगोटी करत बसले असते 10वी नंतर. शेमडे, 10वी तरी केलीस का? पास तरी झालीस का? मूर्ख मुली. फक्त एवढंच म्हणायचं आहे, ज्या लोकांना माझ्या व्हिडिओबद्दल एवढा राग येतो ना, तुम्ही कॉमेंटमध्ये येऊन एवढं बोला, काही हरकत नाही. पण अगोदर विचार करा की माणूस एवढं बोलतोय ना, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. आता एवढ्या सगळ्या बिझनेसेसची यादी दिली आहे मी तुम्हाला. बघा, तिला विचारा की एवढ्या सगळ्या बिझनेसचं काय झालं, कुठे आहेत तुमचे हे सगळे बिझनेस, किती प्रॉफिटमध्ये, लॉसमध्ये का असेल ना, पण चालू आहेत का बंद आहेत? मी 100% 101% गॅरंटी देऊन सांगते, हिचे हे सगळे बिझनेस बंद पडलेले आहेत, ठप्प झालेले आहेत. हिचा फक्त एकच बिझनेस चालतोय, तो पण फक्त तुम्हा लोकांमुळे. आणि तो पण तिने आता एवढा त्याला शुगर कोट करून ठेवलं आहे ना. अरे लाजा वाटू द्या रे, लाख लाख रुपये फीस तुमच्या बापाने घेतली होती का क्लासेससाठी? कोणीसुद्धा घेत नसेल. मग ते म्हणतात ना, लोकांची मजबुरी आहे, लोक इन्फ्लुएन्स होतात म्हणून तुमच्याकडे येतात. तर मग तसं थोडं द्यायला शिका, नुसतं घ्यायला शिकू नका, भिकारड्या हो. तर माझं सिंपल फक्त एवढंच म्हणणं आहे की लोकांना चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स करणं बंद कर. आणि तुम्हीसुद्धा पब्लिक ऑडियन्स थोडंसं डोकं वापरा. लोकांना एवढं इन्फ्लुएन्स होऊ नका. बघा, चला ठीक आहे, एकेकाळी एखादा माणूस असतो, पण थोड्या टाईम नंतर आपण त्या व्यक्तीला सपोर्ट करतोय, कितपत ती व्यक्ती चांगलं इन्फ्लुएन्स करते, कितपत ती व्यक्ती बरोबर आपल्याला दाखवते ना गोष्टी, हे सुद्धा जाणून घेणं आपल्याच हातात असतं. कारण त्या व्यक्तीला सक्सेसफुल करण्यामागे कुठेतरी आपला पण हात आहेच सोशल मीडियावरती. त्याच्यामुळे हा तुम्हाला अधिकार आहे विचारण्याचा की बाई, तू किती प्रॉफिटमध्ये आणि किती लॉसमध्ये आहेस हे सांग. उगाच विनाकारण लोकांना शो ऑफ करायचं आणि मोटिवेशनल डायलॉग मारून सांगायचं की मी किती महान. तू किती घाण पडलीस ना, ते सुद्धा सांग. रियालिटी दाखव, लोकांमध्ये ट्रान्सपरन्सी ठेव. मला ना आजही फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझं पर्सनली ह्या मुवा जी ही कन्सेप्ट आहे ना, मेकअप आर्टिस्ट, ह्या कन्सेप्टशी माझं काहीही घेणं देणं किंवा माझी पर्सनल दुश्मनी अशी काहीही नाही आहे. मला फक्त हिला एवढंच म्हणायचं आहे की खोटं बोलणं बंद कर, शो ऑफ करणं बंद कर. आणि शिक्षणासाठी करतेस ना, तर शिक्षण दे लोकांना. शो ऑफ, माज, ॲटिट्यूड बाजूला ठेवावा, एवढंच सांगायचं आहे फक्त. आणि तुम्ही जे दुसऱ्याकडून लाख लाख रुपये वसूल करताना, ते वर्थ आहेत का ठरवा अगोदर, आणि त्याच्या हिशोबाने शिक्षण द्या. आणि अंदमंद बावळट भक्तांनो, डोळे उघडा. शेवटी पैसे काय तुमच्याच खिशातून जाणार आहेत, माझ्या खिशातून नाही जाणार. त्याच्यामुळं कुणाला कितपत पैसे द्यायचे आहेत, कुणाला कितपत भाव द्यायचा आहे, कोणाला कितपत सपोर्ट द्यायचा आहे, हे तुमच्या हातात आहे. शेवटी काय, ते लोक एक मोटिवेशनल डायलॉग कोणाचं तरी चोरतात आणि ते टाकतात, आणि तुम्ही लोक इन्फ्लुएन्स होता, तुम्ही लोक हेप्नोटाईज होता. त्यांना जास्त तुमच्याकडून पैसे काढण्यासाठी जास्त काहीही करावं लागत नाही. एक नाचत गाचत रील टाकली की तुम्ही लोक गेलात लगे अंधमंद बावळट भक्त. बुवा लोक तर गेले, पण हे मुवा लोक तर इथेच आहेत. बाकीच्यांबद्दल तर मला काही माहीत नाही, पण हिच्याबद्दल तर मी बोलू शकते, 100% सांगू शकते. तुम्हाला हिच्यापासून सावध राहायला लागेल. ब्रेन वॉश करण्यामध्ये हिने तुम्हा लोकांना मागे सोडलेलं नाही आहे. सो ब्रेन वॉश व्हायचं की नाही व्हायचं हे तुम्ही ठरवा. आणि प्लीज अजून एक सांगते, अजून एकदा, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आत्ता पण सांगते, ते मोटिवेशनल थुकरट चोरलेले डायलॉग मारणं बंद कर मूर्ख.
शेवटी काय, हे लोक काय म्हणत असतील, ते म्हणतात ना, कसलाही असला तरी धंदा तो धंदाच असतो, गंदा आहे मगर धंदा आहे. तसं हिचं बिचारीला काय करणार, शाळा तर शिकली नाही, 10वी तर पण पास पण झाली असेल की नाही मला त्याची पण गॅरंटी नाही. पोतारात फिरवण्यामध्ये रंगरंगोटी करण्यामध्ये बिझी होती, अभ्यास करायला थोडी वेळ मिळाला असेल, ह्याच्यामध्येच हिचा वेळ सगळा गेला असेल. त्याच्यामुळे आता हिच्याकडे काही ऑप्शन नाही रंगरंगोटी करण्याशिवाय, नाचगाणी करण्याशिवाय. त्याच्यामुळं तुम्ही लक्ष ठेवा, तुम्ही सावध व्हा, थोडंसं डोकं लावा. जाण्याच्याऐवजी जायचं असेल खुशाल जा, तुमची इच्छा, पण वर्थ आहे की नाही एवढं मात्र नक्की ठरवा. तुमचा पैसा, तुमचा अमूल्य वेळ वाया जातो आहे, एवढंच म्हणणं आहे फक्त. चला तर मग हा व्हिडिओ इथंच संपला असं मी जाहीर करते, हा पॉडकास्ट मी इथेच एंड करते. दॅट्स इट फॉर टुडे. अंधमंद बावळट भक्तांना व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटला, तुमच्या आयडलसारखे, तुमच्या मोटिवेशनल स्पीकरसारखे, तुमच्या शोआ कोईनसारखे कॉमेंट्समध्ये येऊन हागायला घाण करायला विसरू नका. यू गाईज आर ऑलवेज वेलकम. संध्या ऑलवेज वेलकम यू. ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि लक्ष ठेवा, आजूबाजूला कुठे घाण होत असेल साफसफाई करायला, आय एम ऑलवेज रेडी, मी इथेच आहे. मला कॉमेंटमध्ये फक्त सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणावरती बघायला आवडेल. मला तर ह्यांच्यावरती पण बनवायला आवडेलच, कारण माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलायला. ह्यांच्याकडे बोलायला कॉन्टेंट नाही, पण माझ्याकडे भरपूर आहे. सो चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते.